बघा लक्ष द्या, आता ही जी कन्सेप्ट आहे हे समजून घेण्यासाठी की व्हॉट इज द लिमिटिंग इक्विलिब्रियम ऑर इम्पेंडिंग मोशन, आपण एक स्टँडर्ड प्रॉब्लेम कन्सिडर करूया की अगेन दिस इज वन रेक्टँग्युलर ब्लॉक, ठीक आहे, अँड दिस ब्लॉक इज रेस्टिंग ऑन सरफेस दॅट इज द रफ सरफेस, सो इट इज द रफ सरफेस, ठीक आहे, सो दिस इज व्हॉट इट इज द रफ सरफेस, ठीक आहे, अँड दिस ब्लॉक हॅज इट्स वेट, लक्ष द्या, हा जो ब्लॉक आहे याचा काहीतरी वेट असेल, मी वेट असं वरती दाखवतोय, ठीक आहे, ते मिसमॅच नको व्हायला, अँड वेट इज व्हॉट इट इज द टाइप ऑफ फोर्स अँड दिस फोर्स कॅन बी शिफ्टेड एनीवेअर अलॉंग द लाईन ऑफ ॲक्शन बाय युझिंग द फोर्स ट्रान्समिसिबिलिटी प्रिन्सिपल, ठीक आहे, सो त्याला मी अशा पद्धतीने दाखवू शकतो, आणि दिस इज व्हॉट इट इज द नॉर्मल रिॲक्शन, दिस इज द नॉर्मल रिॲक्शन फ्रॉम द सरफेस दॅट इज द रफ सरफेस, अँड दिस इज द वेट, सपोज द वेट इज व्हॉट दॅट इज द कॅपिटल डब्ल्यू, अँड आपण काय करतो की या बॉडीला एक पूल देऊया आपण, राईट वर्ड पूल नेहमीप्रमाणे, ठीक आहे, सो दिस इज द राईट वर्ड पूल ऑफ मॅग्निट्यूड पी, दिस इज व्हॉट इट इज द राईट वर्ड पूल ऑफ मॅग्निट्यूड पी. आता लक्ष द्या राजांनो, ठीक आहे, सो सपोज व्हेन द व्हॅल्यू ऑफ दिस राईट वर्ड पूल ऑर द फोर्स पी इज इक्वल टू 0, इफ द पी व्हॅल्यू इज इक्वल टू 0, सो दॅट टाइम हाऊ टू मेंटेन द इक्विलिब्रियम, लक्ष द्या, आता आपल्याला इक्विलिब्रियम डिस्कस करायचा आहे की ज्या वेळेला हा पी फोर्स 0 असेल, सो दॅट टाइम देर इज नो हॉरिझॉन्टल फोर्स, ओनली वर्टिकल फोर्स इज देअर, डब्ल्यू इज डाऊनवर्ड, आणि त्याला बॅलन्स करायला कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन. बट वेन यू आर इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ द पूल पी, वेन यू आर इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ पी, म्हणजे काय, हा पी तुम्ही वाढवायला लागलात, 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, सो ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स, द इक्विलिब्रियम इज डिस्टर्ब, बिकॉज वर्टिकली बॅलन्स झाला आहे, या डब्ल्यूला बॅलन्स कोण करतंय, नॉर्मल रिॲक्शन. बट वेन यू आर इन्क्रीजिंग व्हॉट हॅपन, बघा तुम्ही काय करताय, पीची व्हॅल्यू इन्क्रीज करताय, पण तुम्ही पीची अशी व्हॅल्यू घेता राजांनो, मोशन अजून झालेली नाही आहे, सो दॅट व्हॅल्यू ऑर दॅट मॅग्नेट्यूड इज नॉट सफिशियंट टू मूव्ह द ब्लॉक, अजून ब्लॉक मूव्ह झाला आहे का आपला, नाही. सपोज तुम्ही 1 न्यूटन घेतलाय, 2 न्यूटन घेताय, 3 न्यूटन घेताय, 4 न्यूटन घेताय, so you are increasing the value of P, but that value is not sufficient to move the block. Then how to maintain that equilibrium? ब्लॉक तर मूव्ह होत नाहीये, ब्लॉक मूव्ह होत पण नाहीये, पण मग हा जो फोर्स तुम्ही अप्लाय करताय याला बॅलन्स कोण करतंय हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. सो दॅट टाइम वेन यू आर इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ दिस पूल फ्रॉम 0 टू सम व्हॅल्यू, सो टू मेंटेन द इक्विलिब्रियम ॲट द कॉन्टॅक्ट सरफेस there is what, there is a frictional force, there is what, there is a frictional force, so this is what Fr, so this is the frictional force which maintains the equilibrium of that body. येते का लक्षात, तुम्ही काय करताय, हा फोर्स वाढवताय, पण तो अशा पद्धतीने वाढवताय की फक्त तुम्ही त्याला वाढवत चाललेत, पण त्यांच्यामुळे बॉडी जी आहे ती मूव्ह होत नाहीये. सो द अमाऊंट ऑफ फोर्स यू आर अप्लाइंग, बट दॅट इज नॉट सफिशियंट टू द मूव्ह द ब्लॉक. देन व्हॉट हॅपन्स टू द इक्विलिब्रियम, सो टू मेंटेन द इक्विलिब्रियम दिस फोर्स, बघा हा पी फोर्स तुम्ही अप्लाय करताय, सो कोण त्याला रेजिस्ट करतोय, हॉरिझॉन्टली, सो देर इज अ फ्रिक्शनल फोर्स, देर इज व्हॉट, देर इज अ फ्रिक्शनल फोर्स. येतं का लक्षात, मग लक्षात असू द्या, जशी जशी तुम्ही पीची व्हॅल्यू वाढवत चाललाय, ज्या प्रमाणात तुम्ही पीची व्हॅल्यू वाढवताय त्या प्रमाणात तुमचा फ्रिक्शनल फोर्स काय होईल, वाढेल, टू ब्रिंग द बॉडी इन इक्विलिब्रियम, टू ब्रिंग द बॉडी इन इक्विलिब्रियम. बट देर इज वन सिच्युएशन ऑर द कंडिशन, and that condition is known as on the verge of motion. ती कशी बघा, त्याला अशा पद्धतीचं फ्रेज आपण यूज करतो, on the verge of motion, on the verge of motion. So what is the meaning of this on the verge of motion? So when you are increasing the value of force P and that value is not sufficient to move the block, so that time what happens, the frictional force is also increasing in proportion with the applied force to bring the body in equilibrium. But one conditions it occur, एक कंडिशन अशी येईल जशी व्हॅल्यू वाढवणार, सो दॅट कंडिशन इज व्हॉट, ऑन द वर्ज ऑफ मोशन, मीन्स त्या व्हॅल्यूच्या पुढे जर का तुम्ही फोर्स वाढवायचा प्रयत्न केला का तुमचा ब्लॉक जो आहे तो ब्लॉक मूव्ह होईल. येते का लक्षात, सो दिस कंडिशन इज नोन ॲज ऑन द वर्ज ऑफ मोशन ऑर जस्ट अबाउट to slide, just about to slide.
सो म्हणजे काय, अशी व्हॅल्यू पीची की आता त्याच्यानंतर जर तुम्ही वाढवायचा ट्राय केला तर बॉडी आपली स्लाइड होईल, बॉडी आपली मोशनमध्ये येईल. सो दॅट सिच्युएशन इज व्हॉट, ऑन द वर्ज ऑफ मोशन, जस्ट अबाउट टू स्लाइड, और त्यालाच काय म्हटलं जातं, इम्पेंडिंग मोशन. इम्पेंडिंग मोशन, इम्पेंडिंग मोशन. सो इट इज द स्टेट. ही कोणती स्टेट आहे की ज्या वेळेला तुम्ही पी फोर्स वाढवला तर बॉडी आपली काय होईल, मोशनमध्ये येईल. मग लक्ष द्या बघा, इनिशियली पी इज 0, नाव यू आर इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ पी. सो त्याच्याबरोबर कुणाची व्हॅल्यू वाढते, एफ आरची. सो तुम्ही आता अशा पोझिशनला जाऊन पोचलात की आता पीची व्हॅल्यू जर तुम्ही वाढवली तर बॉडी तुमची कशात होईल, मोशनमध्ये जाईल. आणि जेव्हा बॉडी तुमची मोशनमध्ये जाईल, सो दॅट टाइम सडनली दिस एफ आर व्हॅल्यू मिनिमाइज, ही सडनली ही व्हॅल्यू काय होईल, ड्रॉप होईल, अँड इट कम्स टू एफ के, बिकॉज द बॉडी इज इन नाव मोशन. आता बॉडी गेली मोशनमध्ये, सो दॅट टाइम देर इज अ फ्रिक्शनल फोर्स अँड दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. येते का लक्षात तुम्हाला. सो देन व्हॉट अबाउट दिस एफ आर, याला आपण काय म्हणू शकतो आता, इट इज द एफ एस, बिकॉज बॉडी कशा कंडिशनमध्ये, स्टॅटिक कंडिशनमध्ये. सो दॅट टाइम देर इज अ फ्रिक्शनल फोर्स अँड दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. हा कुठला फ्रिक्शनल फोर्स आहे, दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. बट वेन द बॉडी इन मोशन, सो दॅट स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स ड्रॉप्स इनटू व्हॉट, कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. त्याची व्हॅल्यू कमी होते आणि कशात येते, कायनेटिक फ्रिक्शनमध्ये. येते का लक्षात तुम्हाला. देन व्हॉट इज द लिमिटिंग फ्रिक्शन, देर इज अ टर्म्स लिमिटिंग फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन और लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. सो इट इज maximum value of frictional force at impending motion, at impending motion. So what is the limiting friction or limiting frictional force? So it is the maximum value of the frictional force at the impending motion. येते का लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय, इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. लक्षात असू द्या, ज्या वेळेला मी म्हटलं तुम्हाला बघा, पीची व्हॅल्यू आपण वाढवत गेलो, इकडे हा फ्रिक्शनल फोर्स पण वाढत जातो. पण एक कंडिशन अशी येते, त्या कंडिशनला आपण इम्पेंडिंग मोशन, जस्ट अबाउट टू स्लाइड किंवा ऑन द वर्ज ऑफ मोशन असं म्हणतो त्या कंडिशनला, की त्याच्यानंतर जर तुम्ही पी फोर्स वाढवला तर हा ब्लॉक तुमचा डायरेक्ट मोशनमध्ये जाईल, आणि तो जर मोशनमध्ये गेला तर त्यावेळेला जे फ्रिक्शनल फोर्स येईल दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. बरोबर. मग ह्या कंडिशनला ऑन द वर्ज ऑफ मोशन, जस्ट अबाउट टू स्लाइड किंवा इम्पेंडिंग मोशन, जी फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू असते, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू, दॅट इज द मॅक्झिमम वन. ती व्हॅल्यू कशी असते, मॅक्झिमम व्हॅल्यू असते. अँड दॅट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन इज नोन ॲज द लिमिटिंग फ्रिक्शन. त्याला काय म्हटलं जातं, लिमिटिंग फ्रिक्शन. अँड दॅट टाइम द इक्विलिब्रियम इज डेव्हलप, दॅट इक्विलिब्रियम इज द लिमिटिंग इक्विलिब्रियम. येते का लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय. ठीक आहे. सो इथं आपण किती गोष्टी डिस्कस केल्यात, ऑन द वर्ज ऑफ मोशन, जस्ट अबाउट टू स्लाइड अँड इम्पेंडिंग मोशन, किंवा यालाच असंही म्हटलं जातं लिमिटिंग इक्विलिब्रियम. लिमिटिंग इक्विलिब्रियम हे सगळे वर्ड जे आहेत हे एकमेकाला सिनॉनिमस आहेत. ठीक आहे, हे समानार्थी वर्ड आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, म्हणजे कसे आहेत हे बघा, सगळ्यांचा मिनिंग सेम होतो. लिमिटिंग इक्विलिब्रियम, इम्पेंडिंग मोशन, जस्ट अबाउट टू स्लाइड, ऑन द वर्ज ऑफ मोशन. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती रेस्ट कंडिशनलाच आहे, पण जर का तुम्ही पी फोर्सची व्हॅल्यू वाढवली तर ती लगेच स्लाइड होईल. म्हणजे ती अशा सिच्युएशनला आली आहे की आता जर पीची व्हॅल्यू तुम्ही थोड्याही अमाऊंटने वाढवली तर ती बॉडी कशात जाईल, मोशनमध्ये जाईल. आणि त्यावेळेला जो फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप झालेला असतो दॅट इज द मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स, अँड दॅट मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स इज नोन ॲज द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. त्याला काय म्हटलं जातं राजांनो, दॅट इज द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. येतं लक्षात तुम्हाला. सो लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स, बऱ्याच एक्झाममध्ये लिमिटिंग फ्रिक्शन फोर्सवर ऑब्जेक्टिव्ह असतात. सो लिमिटिंग फ्रिक्शनल इज व्हॉट, लिमिटिंग फ्रिक्शन और लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स इज व्हॉट, इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शनल फोर्स ॲट विच कंडिशन, ॲट द इम्पेंडिंग मोशन, किंवा ॲट द सिच्युएशन वेन द बॉडी इज जस्ट अबाउट टू स्लाइड, और बॉडी ऑन द वर्ज ऑफ मोशन, और इम्पेंडिंग मोशन, ॲट द इम्पेंडिंग मोशन. असे वर्ड तुम्हाला असू शकतात. येते का लक्षात. त्यावेळेला असणारा मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स दॅट इज द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. अँड ड्यू टू दिस लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स द इक्विलिब्रियम इज डेव्हलप, अँड दॅट इक्विलिब्रियम इज लिमिटिंग इक्विलिब्रियम.
येतं लक्षात तुम्हाला? सो राजांनो, हे जे बेसिक टर्म्स आहेत, ह्या बेसिक गोष्टी आपण डिस्कस करतोय, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. येतं लक्षात? म्हणजे याच्यानंतर कुठेही फ्रिक्शनचा प्रॉब्लेम जर असला आणि त्यामध्ये हे जे 4 वर्ड आहे हे जर येत असतील, तर याचा मिनिंग काय की बॉडी जी आहे ती रेस्ट कंडिशनलाच आहे. बॉडी कुठे आहे? रेस्ट कंडिशनला. जो फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप झाला आहे दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, बट द व्हॅल्यू इज नोन ॲज द लिमिटिंग, बिकॉज ह्या 4 कंडिशनला, किंवा ही 4 कंडिशन म्हणजे एकच कंडिशन आहे, पण हे 4 वर्ड असू शकतात प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. या चौघांचं मिनिंग एकच आहे आणि ह्या कंडिशनला जो मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स असतो दॅट इज द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स, आणि त्यावेळेला बॉडी ही रेस्ट कंडिशनलाच असते. येतं लक्षात? पण जर का तुम्ही पीची व्हॅल्यू वाढवली तर बॉडी जी आहे ती मोशनमध्ये येईल आणि दॅट मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, ज्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स म्हटलं आहे, तो काय होतो? कमी होतो, ड्रॉप होतो आणि त्याची व्हॅल्यू काय बनते मग? कायनेटिक, बिकॉज द बॉडी इज इन मोशन. येतं लक्षात तुम्हाला? सो दिस इज ऑल अबाउट युअर लिमिटिंग फ्रिक्शन और लिमिटिंग इक्विलिब्रियम और इम्पेंडिंग मोशन. येतं राजांनो लक्षात? आफ्टर दिस आफ्टर दिस देर इज सम बेसिक टर्म्स. ठीक आहे, काही बेसिक टर्म्स आहेत, आपण त्या डिस्कस करूया. अगेन तोच जो स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे आपला तोच आपण डिस्कस करू. या कन्सेप्ट समजण्यासाठी जो स्टँडर्ड प्रॉब्लेम आपण आधी घेतला आहे हाच प्रॉब्लेम मी घेतो की देर इज वन रेक्टँग्युलर ब्लॉक रेस्ट ऑन द रफ सरफेस, रेस्ट ऑन द रफ सरफेस. ठीक आहे, अँड व्हॉट हॅपन्स, दिस ब्लॉक हॅज इट्स वेट, सेल्फ वेट दॅट इज द W, and it has normal reaction from the rough surface that is the capital N, that is the capital N, and this block is pulled toward the right side with the force having amount of magnitude equal to P, and when there is a P force, so to bring that force in equilibrium, so at the tangential point or at the contact surface there is a frictional force, and that is the static frictional force, that is the static frictional force. So now let us define what is the coefficient of friction. What is the coefficient of friction? So लक्षात घ्या. So this is what? It is the static friction. It is what? It is the static friction. So according to Coulomb or according to law of dry friction, जो कुलम सायंटिस्ट आहे याने काय केलं की असे बरेचसे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्या एक्सपेरिमेंट नंतर त्याच्या लक्षात असं आलं, त्याच्या लक्षात काय आलं राजांनो लक्षात द्या की दिस फ्रिक्शनल फोर्स, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय रे? मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स. लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स that is the maximum frictional force is directly proportional to the normal reaction. नॉर्मल रिॲक्शन. सो त्याने बरेचसे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की द मॅग्निट्यूड ऑफ द लिमिटिंग फ्रिक्शन or the value of the limiting friction. Limiting friction means what? It is the value of maximum static friction. So that value of limiting friction is directly proportional to the normal reaction. ज्या प्रमाणात तुमची नॉर्मल रिॲक्शन वाढते त्या प्रमाणात कोण वाढतोय म्हणतो? लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. अँड नॉर्मल रिॲक्शन कशा पद्धतीने वाढेल रे आपली? नॉर्मल रिॲक्शन ही कुणाला बॅलन्स करते? वेटला बॅलन्स करते, बिकॉज वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो वेन द वेट इज व्हॉट? वेट जर जास्त असेल तर नॉर्मल रिॲक्शन त्याला जास्त लागेल, आणि वेन द नॉर्मल रिॲक्शन जर जास्त असेल सो लिमिटिंग फ्रिक्शन त्या केसमध्ये जास्त असतो. काय लक्षात आलं त्यांच्या की द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन, अँड दिस नॉर्मल रिॲक्शन इज व्हॉट? इट इज अगेन डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेट ऑफ द बॉडी. म्हणजे ज्या बॉडीचं वेट हे जास्त असेल त्याला सरफेसकडून नॉर्मल रिॲक्शन पण जास्त लागेल आणि त्याचं फ्रिक्शन पण जास्त असतं. येते का लक्षात? सो दिस इज व्हॉट? लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. मग आपण त्याला सिम्बॉलिकमध्ये घेऊया. सो इट इज व्हॉट? लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. आता मला ही प्रपोर्शनॅलिटीची साईन जर मला काढायची असेल तर मी तिथं काय करतो? देर इज वन प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड दॅट इज द म्यू, दॅट इज द म्यू एस नॉर्मल रिॲक्शन. So from this what happens? Mu s is equal to mu s is equal to static frictional force divided by normal reaction, and this mu s is known as coefficient
कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला काय म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन. येतं लक्षात, बिकॉज इट इज ऑल अबाउट द स्टॅटिक्स पार्ट, because the body at a rest condition. So when the body at rest condition, so the limiting frictional force is directly proportional to the normal reaction. So Fs is directly proportional to the normal reaction. So there is one proportionality constant, and that proportionality constant is what? That is the coefficient of the static friction, mu s. And it is the ratio of, हा कुणाकुणाचा रेशो आहे राजांनो, it is the ratio of limiting frictional force to the normal reaction. बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ही डेफिनेशन डायरेक्ट तुम्हाला विचारलेली असते की कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज व्हॉट, आणि खाली 4 ऑप्शन्स असतील तुम्हाला. सो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज द रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन. सो इट इज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. देन व्हॉट अबाउट द कोइफिशियंट ऑफ कायनेटिक, कोइफिशियंट ऑफ, इट इज द स्टॅटिक फ्रिक्शन. देन व्हॉट अबाउट द कोइफिशियंट ऑफ डायनामिक और कायनेटिक फ्रिक्शन. सो दैट टाइम इट इज डिनोटेड विथ दिस लेटर म्यू के. म्यू एस म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किंवा डायनामिक फ्रिक्शन इज इक्वल टू, सो नाउ देर इज अ एफ के डिवाइडेड बाय एन, एफ के डिवाइडेड बाय एन. सो इट इज द कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन, इट इज द कोइफिशियंट ऑफ द कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. येतं लक्षात तुम्हाला. सो दिस इज द कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन अँड दिस इज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ज्या वेळेला स्टॅटिक फ्रिक्शन असेल देर इज अ एस एस, कायनेटिक असेल तर के के. देन हा कशावर डिपेंड करतो, इट डिपेंड्स अपॉन द डिग्री ऑफ रफनेस ऑफ द सरफेस. तो जो सरफेस आहे त्याचा रफनेस किती आहे त्यावर ह्याची व्हॅल्यू डिपेंड करत असते, म्यूची व्हॅल्यू. ठीक आहे, याला आणखी डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ज्या गोष्टी आता आपण व्यवस्थितपणे मी डिस्कस केल्या आहेत, प्रत्येक काही मी लिहून दाखवलेलं नाही आहे. बऱ्याचदा गोष्टी मी बोलत असतो त्या तुम्ही रनिंग नोट्स त्याच्या बनवत राहा. येतं लक्षात, व्यवस्थित पॉईंट सगळे नोट डाऊन करा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्याशी रिलेटेड आणखी गोष्टी डीपमध्ये बघूया, या टर्म्स पण आपण क्लिअर करूया. थँक्यू.